मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक ग्राफ्टिंग केलेला प्लॉट दाखवणार आहे टोमॅटोचा. म्हणजे वांग्याच्या झाडालाच टोमॅटोची ग्राफ्टिंग केलेली. टोमॅटो कशा पद्धतीनं आलेले ते आपण बघूया. त्यानंतर त्याची क्वालिटी वगैरे, कलर वगैरे कसा आहे ना तो पण आपण बघूया. नवीन सिस्टम आहे, काही नर्सरीवाले पण देतात. नर्सरीमध्ये पण ही सिस्टम अवेलेबल आहे. ते शेतकऱ्यांसाठी काही ट्रायलला पण फ्री पण देतात. तो म्हणजे 5 महिने तरी हा प्लॉट चालला पाहिजे टोमॅटोचा चांगला, या उद्देशाने. आणि ग्राफ्टिंग केलेली आहे ना, ह्याच्यामध्ये हे तुम्ही दिसत असाल, वांगे पण दिसतंय तुम्हाला आणि टोमॅटो पण दिसत आहे याच्यामध्ये. तर मेन गोष्ट काय इथे केलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. हे वांग्याचं खोड आहे खाली आणि त्याच्यावरती क्राफ्टिंग केलेली टोमॅटोची. आता एक साईड टोमॅटोची फांदी आणि एक साईड वांग्याची फांदी बघू शकता तुम्ही. आणि वरती फळ आलेले. फांद्या कट करायला पाहिजे ना, त्या कट करायच्या तशाच राहिले. याच्यामुळं काय झालं, वांगी पण आली आणि टोमॅटो पण आलेले त्याला. इथं तुम्ही बघू शकता बा, वांगे पण आणि टोमॅटो पण. तर त्यांचं म्हणणं हे 5 महिने प्लॉट चालतो. आता हे वांग मी तोडलेलं आहे, हे वांग. आता या टोमॅटोमध्ये आणि या वांग्यामध्ये काय फरक आहे बघा, काहीच फरक नाही दिसणार तुम्हाला. सॉरी, टोमॅटो पण तुटला आपला. हे पहा तुम्ही, बरोबर आहे. आता तेव्हा हा पण टोमॅटो पहा तुम्ही. आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आहे ना, एवढी हिटिंग आहे तुम्हाला. आता इथे पाहिजे टोमॅटो, हे वांगे पहा कसे. आता हे झाड आहे ना, म्हणजे कट न केल्यामुळं तसेच राहिले आणि हे वांग्याचं हे तुटलेलं आहे. त्याच्यामुळं ही लाईन हां नर्सरीवाल्यांनी हां आपले टोमॅटोचे ऑर्डर रोप लावले. हां हे कसं होतं, हीट मध्ये एप्रिल मे मध्ये प्लॉट लावतात साईडला. ते ग्राफ्टिंग म्हणजे मरवती. हां तसं हे तयार केलेलं वांग्याचं रोप आहे खाली खोड, हो, हे मरत नाही. त्यांनी ग्राफ्टिंग करून टोमॅटो केलेला आहे. फक्त याचं एक आहे, हां याची उंची आणि त्याची उंची मध्ये का बरं फरक आहे, खाली वांगा आहे, स्लो गतीमध्ये चालतं हे वांग. बरोबर आहे की नाही. हे एका दिवशी लावलेलं आहे. आम्ही का बरं एक साईडला लावलं, हे मिक्स व्हायला नको. बरोबर आहे. एक साईडला लावलेलं आहे आपल्याला खाण्यासाठी. बाकीचे खाली पांटे खुलले फुटे झाले होते ना खाली, बरोबर, खोडामध्ये फुटे झाले होते वांग्याचे, वरती टोमॅटो होते. आम्हाला काय वाटलं उत्पादन निघणार नाही वांग्याची फुटे झाल्यामुळे. आम्ही ते फुटे कट केले, वरती टोमॅटो लावले. तुम्हाला तिथून ग्राफ्टिंग रेडीमेड करून भेटली होती, रेडीमेड दिलं होतं कंपनीने. डेमो आम्हाला फ्री मध्ये दिले होते. का बरं लावून बघावं पाहिजे याची, म्हणजे हे पण लावायला पाहिजे. बरोबर. आता रोज आहे ना, फक्त हो, म्हणजे आता रोज केला. फक्त त्यांचं उद्दिष्ट काय आहे, मध्ये एप्रिल मे मध्ये मरण जातात ना हे व्हरायटी, म्हणजे गाळे पडून जातात, टेम्परेचर मध्ये हे होत नाही. खोड जाड येतं खाली वांग्याचं, वांग्याला मर नाही आहे. फक्त त्यांनी काय केलं, ही व्हरायटी लावल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल. फक्त ही मार्केटिंग मध्ये टाका तुम्ही, दिली त्यांनी आणि सक्सेस होती की नाही. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी रोप घेतो ना, गायत्री नर्सरी दिंडोरी, त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला एक डेमो म्हणून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही रिझल्ट आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यात उतरू. बरोबर, पुढे जास्त मार्केटिंग करू असं. त्यामुळे सक्सेस झालेला आहे प्लॉट. आता हे जास्त राहील, त्याच्यामुळे हे दाट लावला आहे थोडा. नाही 7,000 रोप बसलं असतं. हो ना. मग आता रोप किती बसलं हे 8,000 बसवलं आम्ही. बरं 8,000 ना. हो, हा प्लॉट बघू शकता तुम्ही पूर्ण.